आपल्या भारतात अनेक सण उत्सव हे साजरे केले जातात। सण उत्सव म्हटला की आपल्या समोर येतात ते म्हणजे मिठाई आणि फराळ। हेच मिठाई आणि फराळ बनवण्यासाठी गोवर्धन घी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं। परंतु हे गोवर्धन घी कुठे तयार होतं आणि कशा पद्धतीने तयार होतं हेच आपण पाहणार आहोत। आणि हे पाहण्यासाठी आपण आलेलो आहेत पुणे मंचर येथील पराग मिल्क अँड फूड या कंपनीमध्ये। सुखकरदा वरदा विघ्नाचे नवरवो गुरवो ब्रह्मो भागराज सर्वांग गुंडारावण शंभुराज खंडे कैमाळ मुक्ता भराज जय देव जय मंगल मुरदे श्री मंगल मुरदे दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरदे जय देव। आपल्यासोबत देवेंद्र शहा सर आहेत। पराग मिल्क अँड फूड्स या कंपनीमध्ये सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी अनेक सण आहेत, उत्सव आहेत, ते जल्लोषात उत्साहात साजरे केले जातात। आपल्यासोबत देवेंद्र सर आहेत। तर सर्वप्रथम तुमचं टी व्ही 9 मध्ये स्वागत। काय सांगाल, अनेक वर्ष ही सेवा तुम्ही देताय आणि त्यामध्ये सण उत्सव आहेत ते कधीही न चुकवता अत्यंत जल्लोषात उत्साहात साजरे करतात। कशा प्रकारे गणरायाचा आशीर्वाद या ठिकाणी तुम्हाला लाभतो? अतिशय आनंदामध्ये याही वर्षी नेहमीप्रमाणे पराग मिल्क आणि आमचा सर्व पराग मिल्क असलेला सर्व परिवार गणरायाचं अतिशय उत्साहाने काल या ठिकाणी स्थापन झालं। आमचा गणराया जर पाहिला तर आम्ही पहिल्यापासून इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक या ठिकाणी गणरायाचा उत्सव साजरी करत असतो। पुढचा प्रवास संपूर्णपणे पाहायचा आहे, आपली कारकीर्द संपूर्णपणे पाहायचं आहे। चला तर मग सर्वप्रथम या संपूर्णपणे जो प्रवास सुरू झाला या प्रवासाबद्दल काय सांगाल? कशा प्रकारे ही सुरुवात झाली आणि त्यानंतर या ठिकाणी गोवर्धन आणि त्यासोबतच पराग ही कंपनी आहे ती मोठी होताना पाहायला मिळाली? माझ्या जीवनाची सुरुवात मी याच गवळ्यांना शेतकऱ्यांना पशुखाद्य विक्रीपासून सुरुवात केली। डॉक्टर कुरियन यांनी जे प्रोत्साहन या ठिकाणी दिलं होतं आणि शेतकऱ्यांनी ते व्हाईट मिल्क रिव्हॉल्युशन खूप पॉझिटिव्हली घेतलं, त्याचं प्रोडक्शन वाढवलं। पण अनफॉर्च्युनेटली त्यावेळा असणारी व्यवस्था तेवढं दूध स्वीकारू शकत नव्हते आणि शहरामध्ये तेवढं दूध उपलब्ध नव्हतं। आणि ही अडचण पाहून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या अडचणीसाठी, त्यांच्या सेवेसाठी आणि माझ्या एका नव्या उद्योग व्यवसायाची सुरुवात या ठिकाणी पराग मिल्क फूड्स या दुधाच्या उत्पादनापासून सुरुवात केली। एवढं मोठं तुमचं सप्लाय चेंज आहे आणि या सप्लाय चेंजमध्ये जेव्हा आव्हान येतात तेव्हा तुम्ही स्वतःहून कशा प्रकारे मार्गदर्शन करता आणि यामधून संपूर्ण कंपनी कशा प्रकारे मार्गदर्शन? दूध हा अतिशय सेन्सिटिव्ह आणि नाशवंत प्रोडक्ट आहे। त्याच्यावर वेळीच प्रक्रिया करणं आणि वेळीच उत्पादनाने सेल्स होणं हे तेवढंच गरजेचं असतं। सुरुवातीच्या काळात आम्ही आमचे गोवर्धन हे फक्त गाईच्या दुधापासून बनलेलं आहे हा संदेश घेऊन ग्राहकांपर्यंत गेलो। महाराष्ट्र आणि गुजरातच्या ग्राहकांना ते अतिशय आवडलं। डिस्ट्रीब्युशन व्यवस्था, सप्लाय चेन या खरं तर जर पाहिलं तर मोठ्या मोठ्या MNC कंपन्यांचं यांचीही या ठिकाणी जवळपास तशी व्यवस्था असती। पण त्याच धर्तीवर आम्ही भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर नुकताच एक दुबईमध्ये असे देशभरात 32 डेपो आणि त्या माध्यमातून लवकरच ग्राहकांपर्यंत हा माल त्वरेने कसा पोचेल ही व्यवस्था आम्ही त्यानंतर केली। आणि गेले 25 वर्षे या ठिकाणी वितरण आणि डिस्ट्रीब्युशन आणि सप्लाय चेन ही उत्कृष्ट मॅनेजमेंट या ठिकाणी केलं असल्यामुळं देशभरातल्या सर्वच ग्राहकांनी गोवर्धन असेल, कोचीज असेल, काही मर्यादित शहरामध्ये प्राईड ऑफ काऊ जे आमच्या भाग्यलक्ष्मी काऊ फार्मवरनं जातं, अशी सर्वच उत्पादन या ठिकाणी ग्राहकांनी अतिशय पसंत केली।
आमच्या संपूर्णपणे व्यवसायाचा बॅकबोन हा शेतकरी आहे, त्यासोबतच गायी आहेत. या दोघांच्या उपक्रमासाठी कशाप्रकारे आपले प्रयत्न असतात ते सुरू असतात. वर्षभरात कुठले उपक्रम आहेत ते या निमित्ताने घेत असतात. मला खूप प्राऊड वाटतं का या देशामधील एक मोठा शेतकरी म्हणवण्यासाठी मला अभिमान वाटतो की कारण माझ्याच स्वतःच्या 6-7 हजार गायी आहेत. त्यामुळं या गायींपासून त्यांना कसं जोपासायचं, त्यांच्यापासून अधिकाधिक उत्पादन कसं काढायचं आणि त्या गायींना हॅपी कसं ठेवायचं आणि हेच नॉलेज आणि टेक्नॉलॉजी आम्ही कंटिन्यूस या ठिकाणी भाग्यलक्ष्मी काऊ फार्म जो आमचा आहे भारतातला अतिशय आदर्श असा बेस्ट स्टेट ऑफ द आर्ट फार्म, त्याच्यातली सर्व रिसर्च आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना पोचेल, त्यांना ट्रेनिंग मिळेल आणि भाग्यलक्ष्मीमधलं जे खाद्य आहे ते या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांनी वापरलं तर त्यांच्या गायींच्या उत्पादनाला किती फरक पडेल हा सगळा नियोजन या ठिकाणी आम्ही कंटिन्यू करत असतो. गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 25 ते 30 हजार शेतकऱ्यांच्या घरामध्ये मी बायोगॅस छोटे म्हणजे त्यांच्या घरात गायी असतात, त्यांच्या घरात कावडंग शेण ज्याला आपण म्हणतो ते असतं आणि त्याच्यातून त्याच्या घराचा जे गॅस असतो त्याला ह्या बायोगॅसनी रिप्लेसमेंट होती. म्हणजे जवळपास 1500 ते 3000 रुपये त्याचे सेव्ह होतात आणि त्याच्यातून निर्माण होणारं ऑर्गॅनिक फर्टिलायझर हे त्याच्या शेतासाठी कामाला येतं. ही एक वेगळी CSRची गोष्ट आम्ही मनासमोर ठेवून आणि शेतकऱ्यांच्या असणारे आमचे संबंध आणखीन बाउंडिंग आणि आमची जबाबदारी कशी पुढे नेऊ यासाठी ही कंपनी अहोरात्र काम करत असते. इतर घीपेक्षा गोवर्धन घी हे कशा प्रकारे वेगळं आहे? आपल्या बाजूला देखील आपण पाहतोय सर्व हे जे प्रोडक्ट्स आहेत ते गोवर्धन घीचे. तूप हा असा काही पाश्चिमात्य प्रोडक्ट नाही आहे. हा प्रत्येक भारतीयाला, प्रत्येक सणाला, प्रत्येक उत्सवाला, प्रत्येक दिवशी एक लागणारी गोष्ट आहे. आजच्या आधुनिकच्या काळात आधुनिक मशिनरीच्या द्वारे या ठिकाणी तूप बनवलं जरूर जातं, परंतु पूर्वीच्या काळामध्ये जशा पद्धतीने घरात असणाऱ्या लोणीमधून, दुधाच्या लोणीपासून, दुधाच्या साईपासून या ठिकाणी आपल्या परंपरेप्रमाणे घी बनायचं आणि आधुनिकतेपेक्षा आम्ही परंपरेप्रमाणे या ठिकाणी घी बनवतो. लोणी असेल, मलाई असेल, क्रीम असेल आणि या दाणेदार घी बनवण्यासाठी त्या प्रक्रिया आम्ही या ठिकाणी पद्धती ज्या घरातल्या तुपासारख्या कशा बनतील, दाणेदार कसं बनेल हे गोवर्धनी पहिल्यापासून जपल्यामुळे मी एवढंच सांगेल की उत्तम पद्धतीचं गोवर्धन घी बनवण्यासाठी आम्ही काम करतो. गोवर्धन घी पासून हा जो प्रवास आहे तो आता गोवर्धन स्वीट्स पर्यंत आलेला आहे. नव्याने सुरुवात झालेला आहे. काय सांगाल या स्वीट्स बद्दल? कशा प्रकारे मागणी ही वाढत गेली, कशा प्रकारे तुम्ही स्वीट्सकडे या ठिकाणी वळलेला आहात आणि आता या गोवर्धन स्वीट्स बद्दल काय सांगाल? गोवर्धन घी जसं अल्प काळात ग्राहकांनी अक्षरशः त्यांच्या जिभेवर ठेवलं, स्वादावर ठेवलं, मनात ठेवलं, हृदयात ठेवलं आणि त्याच पाण्याने आमचे अनेक प्रोडक्ट, मग आम्ही गो चीज हे दिलं, गाईच्या तुपापासून बनलेलं चीज, ते सुद्धा खूप अल्प काळात लोकांनी खूप ॲक्सेप्ट केलं. गाईच्या दुधापासून बनलेली मिठाई याची एक गरज होती आणि ती नुकत्याच आम्ही गेल्या वर्षभरापूर्वी सुरुवात केली आणि आता ती मुंबई, पुणे आणि बाकी महाराष्ट्रातल्या आणि गुजरातच्या प्रमुख शहरांमध्ये चांगल्या पद्धतीने डिस्ट्रीब्युशन चालू केलेलं आहे. सर्व मॉडर्न ट्रेड असेल, उदाहरणार्थ डीमार्ट असेल, रिलायन्स असेल आणि सगळे चांगल्या आउटलेटमध्ये या ठिकाणी त्या मिठाईला, आणि मिठाईचा आता गणपती उत्सव आहे, नवरात्री उत्सव आहे आणि दिवाळीचा दिवस आहे, त्यामुळे एक या प्रॉडक्टची देखील एक चांगली ब्रँडेड गोवर्धन मिठाई या ठिकाणी आम्ही सुरू केलेली आहे. हे पहा, हा प्रोटीनचा बार आहे. म्हणजे हलकी फुलकी भूक लागली, वेगळं काही खायचं नसेल आणि हेल्दी खायचं आहे, नव्या जनरेशनला ह्या सगळ्या गोष्टीची गरज असते, तर मी जे खाईल ते माझ्या शरीराला उपयुक्त आहे, अशा प्रकारचे प्रोडक्ट्स या ठिकाणी पराग मिल्क कंपनीद्वारे आम्ही नव्याने रिसर्च करतो आहे आणि हे सगळे NPD नवे प्रोडक्ट या ठिकाणी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था.